हजारो वर्षापूर्वीचा इतिहास लाभला आहे अशा स्थळाला आपण आज भेट देणार आहोत. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ट्रॅव्हल विथ कविराज. दैत्य सुदन मंदिर. दैत्य म्हणजे दैत्यांचा आणि सुदन म्हणजे त्यांचा वध करणारा. त्यामुळे दैत्यसुदन म्हणजे दैत्यांचा वध करणारा भगवान विष्णू. अतिशय सुंदर असे हे मंदिर. या मंदिराची स्थापना ही चालुक्य काळात झाली असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. तर चालुक्य राजा विक्रमादित्य 6 याने आपल्या पत्नीच्या आग्रहामुळे या मंदिराची निर्मिती केली असे मानले जाते. हे मंदिर तसे हेमाडपंथी. खरं तर या मंदिरावर एकूण 184 शिल्प आढळतात, ती पण कोरलेली. आपल्याला रामायण, महाभारत तसेच इतर अनेक पौराणिक कथांची शिल्प या मंदिरामध्ये आपल्याला दिसतात. दैत्यसुदन मंदिर सुमारे 1.5 मीटर उंच अशा कृसाकृती अधिकच्या चिन्हासारख्या उंच जोत्यावर बांधलेले आहे. पूर्व दिशेकडून 10 रुंद पायऱ्या चढून एका प्रशस्त ओट्यावर आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी जाता येते. नक्षत्राकृती आराखडा. या मंदिराच्या जमिनीवरील आराखडा अनियमित ताऱ्याच्या आकाराचा आहे. यातील विविध कोनामुळे मंदिराच्या बाहेरील भागाला करवतीसारखा आकार प्राप्त झाला आहे. हेमाडपंथी शैली. काळ्या पाषाणाचे बेसाल्ट चिरे कोणत्याही चुन्याचा वापर न करता एकमेकात घट्ट बसून हे बांधकाम केले आहे, जे हेमाडपंथी शैलीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मंदिराचे भाग. खरं तर मंदिरात एका रेषेत सभामंडप, अंतराल आणि गर्भगृह असे 3 मुख्य भाग आहेत. पूर्व दिशेला सरोवराच्या दिशेला असलेल्या प्रवेशद्वाराच्या ललाटी बिंबावर विघ्नहर्ता गणेशाचे सुंदर कोरीवकाम दिसते. मंदिरामधील मुख्य मूर्तीमध्ये अत्यंत प्रभावीपणे साकारलेला एक नाट्यमय प्रसंग आहे. स्वरूप असे आहे की भगवान विष्णूंची एक भव्य चतुर्भुज मूर्ती आहे आणि विष्णू आपला एक पाय जमिनीवर पडलेल्या लोणासुराच्या छातीवर ठेवून उभे आहेत. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा. एका हाताने त्यांनी राक्षसाचे केस सुद्धा पकडलेले आहेत. सध्याची मूर्ती ही 18व्या शतकात भोसले घराण्यातील मराठ्यांनी बसवलेली लोह खजिनाची मूर्ती आहे. मूळ पाषाणाची मूर्ती पूर्वीच्या अस्थिरतेच्या काळात नष्ट झाली होती. मंदिरावर नियोजित असलेले पिरॅमिड आकाराचे शिखर कधीही पूर्ण होऊ शकले नाही. बाह्य भिंतीवरील कोरीवकाम. दृश्य ज्ञानकोश. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर अतिशय विस्तृत कोरीवकाम करण्यात आले आहे. शेकडो शिल्पपट्ट्यावर हिंदू देवी देवता, महाकाव्यामधील प्रसंग आणि तत्कालीन दैनंदिन जीवन रेखाटले आहे. या समृद्ध सजावटीमुळे याला पौराणिक कथांचा दृश्य ज्ञानकोश असेही म्हटले जाते. विविध शिल्पे भिंतीवर नाचणाऱ्या अप्सरा, योद्धे, प्राणी आणि भक्तीचे दृश्य पाहायला मिळतात. श्रांगोरिक कला. अनेक शिल्पे श्रांगोरिक स्वरूपाची सुद्धा आहेत. कामशिल्पे असून ती मध्य भारतातील खजुराहो मंदिराच्या शैलीची आठवण करून देतात. तसेच महत्त्वाचे कोनाडे म्हणजे देवकोष्ठ. मंदिराच्या विविध दिशांना असलेल्या कोनाड्यामध्ये विशेष मूर्ती आहेत. असंही म्हटलं जातं की हे मंदिर दृष्टांपासून लपवण्यात आलं होतं. तसं बघायला गेलं तर पश्चिम दिशेला सूर्यदेव उभी मूर्ती आढळते. दक्षिण दिशेला चामुंडा देवी यांची मूर्ती आढळते. तर उत्तर दिशेला भगवान नरसिंह, विष्णूचा अवतार, यांची मूर्ती आढळते. सूर्यदेवाची मूर्ती पाहून असा तर्क लावला जातो की विष्णू मंदिर होण्यापूर्वी हे कदाचित सूर्य मंदिर म्हणून नियोजित असावे. अनेक शतके ऊन पावसात उघडे असूनही मजबूत हेमाडपंथी बांधकाम आणि उंच जोत्यामुळे हे मंदिर आजही मोठ्या प्रमाणात सुस्थितीत आहे. मुळात इतिहासाची आठवण देणारे हे लोणार तालुक्यातील आणि लोणार शहराचे एक मुख्य मंदिर.
हे मंदिर पाऊस, ऊन, वारा स्वतःच्या दगडावर घेत अजूनही जिवंत प्रमाणात उभं आहे. दैत्याचा वध करणारे भगवान विष्णू यांना समर्पित असणारं हे महाकाय असं मंदिर. असंही म्हटलं जातं की वर्षातून एकदा भगवान विष्णू यांच्या चरणी सूर्यकिरणं हे थेट मंदिरामध्ये प्रवेश करतात. मुघलांकडून अनेक वेळा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, पण लोणारकरांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि मंदिर जसे उभे होते तसेच अजूनही आपल्याला त्या स्थितीमध्ये आढळते. अशा या गौरवशाली इतिहास असणाऱ्या मंदिराला आपण नक्की भेट द्यायला पाहिजे.